जरांगे जर काही आरोप करत असतील तर आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील। आशिष शेलार यांच्या विधानावर मनोज जरांगे पाटील यांचा पलटवार। घेतलं, आशीर्वाद घेतला आणि पुन्हा संभाजीनगरला हॉस्पिटलला ॲडमिट होण्यासाठी निघालो। दादा, आशिष शेलार असं म्हटले की जरांगे जर काही आरोप करत असतील तर आम्हालाही आमच्या मर्यादा सोडाव्या लागतील। तुम्ही राजकीय भूमिका घ्याल तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल। मनोज जरांगे पाटील म्हणजे सकल मराठा समाज हा भ्रम त्यांनी सोडून द्यावा आणि जरांगे आम्ही तुमचं चॅलेंज स्वीकारलं, हम तयार आहे। चल जाय म्हणा, चल तर काय करायचं चल। 13 तारखेनंतर मराठा आरक्षणाची काय भूमिका असणार आहे, काय प्लॅन काय नेमका? नाही 13 नाही, 29 ऑगस्टला महाराष्ट्रातली बैठक होती। त्या दिवशी ठरलं जाणार आहे 288 उभा करायची का पाडायची। वेगवेगळे नेते जे आहेत ते तुमच्याकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मोठमोठे नेते आहेत, कसं पाहता या सगळ्या गोष्टी विधानसभेत? नाही, आता राजकारणाचं गणित हे वेळेवर ठरवायला लागतं आणि राजकारणात काही गोष्टी उघड केल्या नाही जात आणि त्या करायला पण नाही पाहिजे। ज्या माणसाला यशस्वी व्हायचं आहे किंवा ज्याला त्याच्या गोरगरीब मराठ्यांचे स्वप्न साकार करायचे, त्यांनी काही गणित सांगितले नाही पाहिजे। त्या मर्यादा आणि ते संकेत हे दोन्ही मी पाळतो। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जातीवरती होणार आहे की विकासावरती ही निवडणूक होणार आहे? नाही ते 29ला सांगतो ना, आजच सगळं सांगितलं कसं व्हायचं। बच्चूकडून एक वक्तव्य आहे, जरांगे पाटील यांचा व्यक्तिगत रोष आहे। जरांगे पाटील यांची भावना आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षण मिळालं नाही, तो समज सरकारने दूर करावा। ओबीसीतून आरक्षणाची जरांगे पाटील यांची भावना आहे। त्यांना वाटते की बिहारप्रमाणे मराठा आरक्षण टिकणार नाही। आम्ही जरांगे पाटील यांच्यासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याबाबत 9 तारखेला ठरवू। बच्चू भाऊ म्हणतायत ते पण खरं आहे आणि बच्चू भाऊ एक सच्च्या शेतकऱ्यांसाठी लढणार आहे, जे काय मत आहे आमचं। आम्ही कोणाला बोलतो, चूक झाल्यावर बोलतो, मग ते सत्ताधारी असो ना काही विरोधक असो, आम्ही गिनत नाहीत। आणि तुम्ही ह्या भानगडीत नका पडू म्हणा, तुम्ही जे आता कोणचं प्रत्युत्तर देणार आहे ना, त्या भानगडीत पडू नका। मराठ्यांना चॅलेंज नाही करायचं। मराठ्यांना चॅलेंज करणारे कटकपर्यंत पडलो ना तर इतका बोलल की तुम्हाला तोंड सुद्धा बाहेर नाही काढता यायचं आणि मराठी काढू देणार नाही तुम्हाला तोंड बाहेर। आधी दरेकरून तर प्रसाद लाड, नंतर आता आशिष शेलार। त्यांना कामच तेवढे, ते दोन नावं घेतले ना ते तर पुरे कामातून गेलेले। ते मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले, ते मागच्या दारातून गेलेले, गिनीतच नाहीत मराठी। समोर मैदानात मग मराठी काचा कच पाडी देत बघ मला काच का।